शेतकरी मित्रांनो, आपल्याकडे लागलेला सोलार प्लांट आहे. नक्कीच आपल्या जीवनामध्ये आर्थिक उन्नती करणारा सोलार प्लांट आहे. नक्कीच तो सोलार प्लांट आपल्याला दिवसा सिंचन शक्य करून देणारा सोलार प्लांट आहे. नक्कीच तो सोलार प्लांट आपल्याला आपल्या शेतातील वीज बिल हे शून्य करून देणारा सोलार प्लांट आहे. परंतु या सोलार प्लांटची जर आपण योग्य काळजी नाही घेतली तर आपल्या जीवावर बेतणारा सुद्धा हा सोलार प्लांट बनू शकतो. त्याचे काय वेगवेगळे कारण आहेत हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. शेतकरी मित्रांनो, या सोलार प्लॅनमुळे आपण काही दिवसापूर्वी एक उदाहरण बघितलं होतं की अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एका शेतकऱ्याला आपले प्राण गमावावे लागले होते. आता बऱ्याच जणांचं म्हणणं येते की हा डीसी करंट आहे, डीसी करंटमुळे शॉक लागतो की न लागतो. परंतु मी एक सांगू इच्छितो की हा जो डीसी करंट आहे हा आपल्या एसी करंटपेक्षा सुद्धा खूप भयानक करंट असतो. शेतकरी मित्रांनो, आपल्याकडे 3 HP, 5 HP किंवा 7.5 HP कोणत्याही प्रकारचा सोलार प्लॅन असू द्या, त्या सोलार प्लॅनपासून तयार होणारा जो काही करंट आहे तो डीसी करंट खूप भयानक आहे. 3 HPच्या सोलार प्लॅन्ट्समुळे सुद्धा आपला जीव गमावा लागतो. त्यामुळे या सोलार प्लॅन्टची देखभाल करताना योग्य ती काळजी आपल्याला घ्यायला पाहिजे. या अगोदर आपण बघितलं होतं की एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. त्यामध्ये एका शेतकऱ्याचे हात भाजले होते आणि त्यामध्ये असं दाखवलं होतं की सदरील शेतकरी हा सोलार प्लेट साफ करत होता आणि साफ करतेवेळेस त्याला शॉक लागला आणि परिणामी हात भाजून शेतकऱ्याचा मृत्यू झाला. आता हे होऊ शकतं का? तर होऊ शकतं, पण कधी जर तुमची ती सोलार प्लेट डॅमेज असेल, फुटलेली असेल तरच असं होऊ शकतं. त्या ठिकाणी आपण ओल्या कपड्याने जर पुसत असाल डायरेक्ट हाताने तर आपल्याला करंट लागू शकतो. अन्यथा सोलार प्लेट साफ करताना आपल्याला करंट लागणार नाही आहे. किंवा सोलार प्लेट साफ करते वेळेस जर त्या सोलार प्लेटला कोणता डीसी केबल असा कट झालेला असेल आणि त्याला जर आपल्या सोलार प्लेटला टच झाले असेल त्यावेळेस आपल्याला सुद्धा करंट त्याचा लागू शकतो. परंतु अन्यथा सोलार प्लेट साफ करताना आपल्याला करंट लागत नाही आहे. आणि त्यासाठी खबरदारी म्हणून आपण जेव्हा आपल्याला सोलार प्लेट साफ करायचे आहेत त्यावेळेस कुठून तरी डिस्कनेक्ट करायला पाहिजे किंवा थोडंसं संध्याकाळी खूप ऊन कमी झाल्यानंतर आपण ह्या प्लेट साफ करायला पाहिजेत. जो कंट्रोलर आहे तो कंट्रोल पावसाळ्यामध्ये न भिजला पाहिजेत. जर त्याला पाऊस लागत असेल तर शॉर्ट सर्किट होण्याचे खूप चान्सेस असतात. त्यामुळे तो कोरड्या ठिकाणी हे असायला पाहिजेत. दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आपल्याला सोलार मोटरचं कधीही काम करायचं असेल किंवा सोलार प्लेट साफ करायचे असतील तर त्यावेळेस आपल्याला कुठेतरी ह्या सोलार प्लेट डिस्कनेक्ट करावं लागतील. तर डिस्कनेक्ट करताना सुद्धा जे MC4 कनेक्टर आहेत त्या ठिकाणी सुद्धा हाताळणी करताना खूप सावधगिरीने आपल्याला हाताळणी करावं लागते. कारण त्याच ठिकाणी सुद्धा जर आपल्याला त्याचा करंट लागू शकतो. आता आम्ही बऱ्याच ठिकाणी बऱ्याच प्लॅन्टला व्हिजिट केलं आहे. तर प्लॅन्टला व्हिजिट करताना लक्षात आलेलं आहे की ज्यावेळेस आपण MC4 कनेक्टर बसवतो तर ते MC4 कनेक्टर हे योग्य पद्धतीने बसवलेले नाही आहेत. त्याचे वायर थोडेसे बाहेर आलेले आहेत. तर MC4 कनेक्टर काढताना ते वायर जर बाहेर आलेले असतील तर त्यावेळेस आपल्याला नक्कीच शॉक बसू शकतो. त्यामुळे जे सोलार प्लॅन्टचे इन्स्टॉलेशन काम करतात त्यांनी सुद्धा अशी काळजी घ्यायला पाहिजेत. कारण कोणताही शेतकरी असो का कोणीही असो, जर कोणतीही प्लेट डिस्कनेक्ट करायची असेल तर MC4 कनेक्टरमधून डिस्कनेक्ट करतो आणि तिथे जर तुमच्या वायर बाहेर आल्या असतील तर नक्कीच माणसासोबत दगा होऊ शकतो. त्यामुळे ही काळजी घ्यायला पाहिजेत. त्याचबरोबर आपल्या सोलार प्लॅन्टकडून जे मोठीकडे केबल जातात त्याला सोलारच्या कंट्रोलखाली आपले जॉईंट दिलेले असतात. ते जॉईंट नेहमीच आपली योग्य पद्धतीने त्याची जोडणी केलेली असायला पाहिजेत. त्याची जर जोडणी योग्य पद्धतीने नसेल, एकमेकाला टच झाली असतील तर नक्कीच तुमच्या कंट्रोल हा खराब होऊ शकतो. आणि हे जर वायर कुठे आपल्या बॉडीला टच होत असतील सोलार प्लॅन्टच्या तर नक्कीच तुम्हाला यामुळे सुद्धा दगा होऊ शकतो. त्यामुळे सोलारची हाताळणी करताना योग्य ती काळजी आपल्याला ही घ्यावीच लागणार आहे. अन्यथा आपल्या जीवनामध्ये जे आर्थिक उन्नती आणणारा हा असा सोलार आहे ते आणि आपल्याला जीवाला गमावं लागणार असा सोलार ठरू शकतो. अशाच माहितीसाठी आम्हाला महायोजना दूत यूट्यूब चॅनलवर तुम्ही सबस्क्राईब करा आणि आम्हाला इंस्टाग्राम व फेसबुकवर फॉलो करा. धन्यवाद.